प्राण्याने किंवा माणसाने हा गोल असा फिरवण्यात येत होता असं तिथे सांगण्यात आलं आहे. एकदा आपण पाणी पिऊ. सॉरी, थांबू आपण. मित्रांनो, मी इथं आलो ना, मला आशाच नव्हती की मला हे सुद्धा इथे पाहायला भेटेल. मोर ओरडतात ते ना, 2 आपण विहिरी पाहिल्या आणि तिसरी विहीरसुद्धा पाहिली. आत्ता आपण पाहतोय तो तलाव आहे इथला मोठा, आणि ही त्याच्या बाजूला असलेली एक विहीर ही सुद्धा मोठी आहे. पण याच्यामध्ये आपल्याला बघायला भेटणार नाही. पण जे मी तुम्हाला दाखवणार नाही ते मी पाहून एकदम थक्कच झालं. जबरदस्त. ही एक विहीर आहे, तिच्यात आपल्याला काय बघायला भेटणार नाही. पण हे बघा समोर, अरे बापरे, त्यावेळी गडावरती केलेली पाण्याची सोय, काम बघा आणि पाणी साठा बघा, एवढा जबरदस्त. तिकडे सुद्धा भरपूर काय पाहण्यासारखं. पहिलं हे बघा, बदकं वगैरे पण आहेत. पहिला वाटलं नव्हतं यार की हे मला पाहायला भेटेल. मी सर्च केलं त्याच्यामध्ये हे नव्हतंच. एकदा उभं राहू ह्याच्यावरती. आत्ता बघा, वा 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 वा, ती मधली विहीर तुटलेली आहे, कोसळले, आणि हे थोडंसं बांधकाम ढासळलं आहे खाली. या बघा शीड, पायऱ्यात खाली उतरायला, तिथून सुद्धा तुम्ही खाली उतरू शकता. आणि हा पाणी जबरदस्त. काय करायचं, पुढे सुद्धा एक वास्तू आहे. मला असं वाटतं आपण बाहेरून जाऊ ना तर आपल्याला ती पाहायला भेटेल. लय भारी आल्यासारखं मला हे पाहून मस्त वाटलं, कारण त्यावेळेचं एक कसं वेगळं मॅनेज केलं असेल एवढं सर्व आणि बनवलं असेल ना. एवढा मोठा पाणीसाठा एका किल्ल्यावरती म्हणजे खाऊ नये. आणि काय ती पद्धत आहे ती बनवायची, मस्त. मला असं वाटतं की आपण इथूनच पुढे बाहेर पडलं पाहिजे, नाही तर मग एवढं चालत जायला ना वाट लागणार आहे सगळी. कारण खूप आतमध्ये आलं हे, गाडी घेऊन आले खूप आतमध्ये. पुन्हा एवढं मागं जायचं म्हणजे दमल्यासारखं होईल. आणि मला अजून केव बघायचे. जर ट्रेनचा टाईम झाला ना तर मी ती केव बघणार नाहीच. जे बघायला भेटले तेच मस्त मस्त. मी एवढा खुश कधीच झालं नव्हतं जेवढं मी ह्या किल्ल्यावरची जे बांधकाम बघितले ना, जबरदस्त. म्हणजे अजूनपर्यंत गुजरातमध्ये मी भरपूर ठिकाणी फिरलो, पण हे बघून मला लय भारी वाटलं. काय हा बघा, घाणा बोलतात ना, हा घाणा आहे असं गोल. हा चाक आहे तो दगडाचा, आणि मध्ये हे लावून बैलाला चालण्यासाठी जागा आहे बघा, किंवा आतमध्ये असेल. आणि ह्याच तसं गोल बनवलं आहे. एवढा दमल्यानंतर तुम्हाला तहान तर लागणारच आहे, त्यामुळे इथे सुद्धा पाणी आहे. चुना चक्की બાંધકામમાં વપરાતી સામગ્રીને મિશ્રિત કરવા માટે પ્રાચીન સમયમાં બનેલી ચક્કીઓ ઉપરકોટ કિલ્લાના દક્ષિણ ભાગમાં નવાબી તલાવને પૂર્વમાં આવેલી છે. आता हा जो पाहिला ना आपण तो नवाब तलाव होता, नवाबी तलाव, आणि त्याच्याच दक्षिण बाजूला ही चुनाची भट्टी, ચૂનાની ચક્કીની રચના એવી છે કે જેમાં એક વજનદાર ગોળ પથ્થરના એક વર્તુળના મધ્યમાં રાખવામાં આવેલ દંડ સાથે બાંધીને બહારની તરફ કોઈ વ્યક્તિ કે પ્રાણીની મદદથી વર્તુળાકાર બનાવેલ ખાડામાં પરિક્રમા રૂપે ફેરવવામાં આવતો. प्राण्याने किंवा माणसाने हा गोल असा फिरवण्यात येत होता असं तिथे सांगण्यात आलं आहे. एकदा आपण पाणी पिऊ. सॉरी, थांबू आपण. आणि हा एकच नाही आहे, हा बघा, हा एक आहे इथे आणि हा दुसरा. म्हणजेच किल्ल्याच्या बांधकामासाठी जो चुना वगैरे मिश्रण करण्यात याचा तो इथे. ही बघा, इथे एक वास्तू आहे, ती नवाबी तलावाच्या
कोण्यावरती. गाणी मस्त लावलेत, वच नाही असे ना. ते टॉयलेट आहे ते बघ, म्हणजे टॉयलेटची पण सोय एवढी जबरदस्त आहे. आणि असा हा एकच नाही, मी 2-3 ठिकाणी पाहिलं. खोलून बघतो. हे का फ्लश हँडवॉश हा पुरुषांसाठी आहे. आतमध्ये लाईटसुद्धा आहे. म्हणजे एवढे स्वच्छ आहेत ना, म्हणजे अशी सोय पाहिजे, अशी सोय पाहिजे प्रत्येक ठिकाणी. तुम्हाला जर फिरायला जात असाल तर पूर्ण डोंगर बघा तुम्ही, कुठल्याच डोंगराला तुम्हाला ढग दिसणार नाही. तो एकच डोंगर आहे गिरनारचा, जिथे जैन तीर्थस्थळ आणि दुसरं म्हणजे दत्तगुरूंचं मंदिर आहे. त्याच डोंगराला बघा, गिरनार टेकडीला पर्वताला ढग तुम्हाला दिसतील, कारण की सर्वात उंच आहे ते. एक छोट्या मोठ्या तोफा आहेत, प्रत्येक बुरुजावरती ठेवलेत. अशी सोय केली. जर तुम्हाला गरम होत असेल ना तर पाईप लावलेत आणि पाईपातून मिनटाने म्हणजे 15 मिनिटांनी 10 मिनिटांनी पाणी बाहेर येतं, स्प्रे होतं आणि मग मस्त थंड हवा जाणवतो. एवढं जबरदस्त केलं, म्हणजे गरमी होत असेल ना तर ते स्प्रे करतात. आता आहे जुनागड किल्ल्यावरती असलेली बौद्ध गुफेमध्ये. आणि हे बघा, आता मी वरून खालती आलो आहे, खालती 3ऱ्या माल्यावर पकडा, 1 2 3, आणि त्याच्यावरती अजून आहे बघा. इथे बंद आहे, आतमध्ये एक रूम आहे. मूर्ती तुम्हाला कुठे सहज असंच पाहायला भेटणार नाही, म्हणजे आहे ना ते थोडंसं तुटलेल्या अवस्थेत आहे, म्हणजे ती मूर्ती वगैरे. हे बघा इथे सुद्धा होतं मूर्त्या, पण हे दगड नरम असल्यामुळे ना हे झिजलं आहे थोडं, त्यामुळे मूर्ती वगैरे पाहायला भेटत नाही. बुद्ध गुफा म्हणतात, पण मूर्ती इथे काढलेत आणि त्या मूर्त्या आता सध्या थोड्याशा खराब झाल्यात, तुटलेत. हे बघा असं, ही हजारो वर्षापूर्वीची, केवळ 1000-2000 वर्षापूर्वीची म्हटली तरी चालेल. ते बघू काय नाही. हे बघा असं. चला आता वरती जाऊ.